9वा महिना सुरू झाल्यानंतर मला डिलिव्हरीसाठी काय तयारी करणं जरुरी आहे किंवा मी हॉस्पिटलमध्ये येताना काय आणण्याची गरज आहे हा प्रश्न बऱ्याच पेशंट्सना पडतो. तर आज जाणून घेऊया याचं उत्तर. नमस्कार, मी डॉक्टर अदिती ओमकार कोडबोले, प्रॅक्टिसिंग ॲट ठाणे. आय एम अ कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजिस्ट. तर 9वा महिना सुरू झाल्यानंतर बरेचसे पेशंट हा प्रश्न विचारतात की आम्ही हॉस्पिटलला येताना काय काय आणायला पाहिजे. तर लक्षात ठेवा, युजली डिलिव्हरीच्या वेळेला जर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये 2 दिवस आणि जर आपली सिझेरियन सेक्शन झालं तर आपल्याला 3 किंवा 4 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं. सो त्यानुसार आपल्याला लागणारे, आपल्या बाळाला लागणारे आणि आपल्या कंपॅनियनला जो कोणी राहणार असेल, आई राहणार असेल, बहीण राहणार असेल, हजबंड राहणार असेल, तर त्यानुसार जे आपल्याला गोष्टी गरजेच्या आहेत ते आपण सोबत ठेवले पाहिजे. सो पहिल्यांदा हे लक्षात घ्या की आजकाल सगळ्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीच्या वेळेला लागणारे कपडे, जो गाऊन असतो तो हॉस्पिटल प्रोव्हाइड करतं. बाळ जन्मल्यानंतर बाळासाठी पहिल्यांदा लागणारे रॅप्स असतात किंवा कपडे असतात किंवा डायपर्स असतात, हे सगळं आपल्याला हॉस्पिटल फार्मसीमध्ये मिळून जातं. सो ते सगळं आपल्याला कॅरी करायची गरज नाही. मग आपण कॅरी काय करायचं? सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपण कॅरी करायची असते हॉस्पिटलला निघताना ती आहे आपल्या हॉस्पिटलचे सगळे मेडिकल रेकॉर्ड्स. ज्या हॉस्पिटलमध्ये आपलं रजिस्ट्रेशन झालं आहे त्या रजिस्ट्रेशनचं प्रूफ आहे, आपल्या पूर्ण प्रेग्नन्सीचं जे चेकअप झालं आहे ते ब्लड टेस्ट आहेत, आपले सगळे रिपोर्ट्स आहेत, सोनोग्राफी रिपोर्ट्स आहेत. ते आजकालच्या काळात सर्वात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे इन्शुरन्स. बऱ्याचशा लोकांचा इन्शुरन्स असतो. सो आपलं जे काही इन्शुरन्स कार्ड आहे ते आपण कॅरी करायला पाहिजे. आपले इम्पॉर्टंट फोन नंबर्स, आपले आधार कार्ड्स आणि डॉक्युमेंट्सही आपल्याकडे असणं जरुरी आहे. आता आईला डिलिव्हरीच्या आधी जर ती लवकर ॲडमिट होत असेल किंवा डिलिव्हरी नंतर लागणारे जे कम्फर्टेबल कपडे आहेत कुठल्याही प्रकारचे, ते गाऊन असतील ते फ्रंट ओपन असावेत, एक्स्ट्रा पेअर ऑफ अंडरवेअर्स आहेत किंवा नर्सिंग ब्राज आहेत ज्या तुम्ही ऑलरेडी रेडी करून ठेवल्यात त्या सगळ्या आपण घेऊन जाणं जरुरी आहे. हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर आपल्याला काही टॉयलेटरीज लागतात, हँडवॉश लागतो, फेस वॉश लागतं, आपल्याला आपले केस कोंब करायला एक कंगवा लागतो किंवा आपले केस बांधण्यासाठी ड्युरिंग डिलिव्हरी किंवा आफ्टर डिलिव्हरी त्याच्यासाठी जे बोज आहेत, टाईज आहेत ते आपण कॅरी करायला पाहिजे. कुठल्याही प्रकारची ज्वेलरी किंवा महागडे आयटम हॉस्पिटलमध्ये शक्यता कॅरी करू नये. बाळ जन्माला आल्यानंतर बाळाला लागणारे मिटन्स किंवा बाळाला लागणारे मोजे, टोपडे जर आपल्याला कॅरी करायचे असतील तर आपण कॅरी करू शकतो. युजली जे डायपर्स, क्रीम्स, पावडर्स जे लागतात ते तात्पुरते आपल्याला हॉस्पिटलमधून मिळून जातात. आपला मोबाईल फोन जो आजकाल आपला ऑक्सिजन झालेला आहे त्याचा चार्जर आहे, हेही आपल्याजवळ असणं खूप जास्त जरुरी आहे. मेडिकल रेकॉर्ड्स हे कधीही विसरू नका, ते कॅरी करणं अतिशय जरुरी आहे, हे लक्षात ठेवा. आणि यात व्यतिरिक्त जर आपल्याला कुठल्याही प्रकारचं अजून काही मेडिकल इलनेस आहे आणि आपण त्याच्यासाठी दुसऱ्या डॉक्टरांना दाखवलं असेल तर ते कॅरी करणं जरुरी आहे. सो युजली आपली हॉस्पिटल बॅग ही अतिशय कॉम्पॅक्ट असली पाहिजे. त्यामध्ये हॉस्पिटल रेकॉर्ड्स, आपल्याला लागणारं जरुरीचं सामान, हॉस्पिटलमध्ये घालण्यासाठी लागणारी एखादी स्लिपर आहे तर तेवढ्याच गोष्टी घेऊन जाणं जरुरी आहे. जास्त सामान कॅरी करू नका आणि इम्पॉर्टंट गोष्टी विसरू नका. थँक्यू सो मच.